दुबईमधल्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे क्रिकेट प्रेमींनी पाठ फिरवली आहे। 50% तिकीटं शिल्लक आहेत। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी 4 मिनिटात ही तिकीटं संपली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचा भारत-पाक सामन्याला विरोध आहे। 14 तारखेला सामन्याच्या दिवशीच ठाकरेंची शिवसेना माझं कुंकू माझा देश हे अभियान राबवणार आहे। 14 सप्टेंबरला दुबईच्या मैदानामध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याकडे क्रिकेट प्रेमींनी पाठ फिरवली। 11 सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत या सामन्याची 50% तिकीटं उपलब्ध होती। 29 ऑगस्टला भारत-पाक सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली। याच वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतल्या भारत-पाकिस्तान सामन्याची तिकीटं मात्र अवघ्या 4 मिनिटात संपली होती। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंधूर यानंतर भारत आणि पाकिस्तानची टीम पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभी ठाकणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी मागणी जोर धरत होती। लिजेंड्स लीग मधल्या भारताच्या संघाने देखील पाकिस्तान सोबत खेळण्यास नकार दिला होता। ठाकरेंच्या शिवसेनेने देखील भारत-पाक सामन्याला विरोध दर्शवलाय। 14 तारखेला सामन्याच्या दिवशीच ठाकरेंची शिवसेना माझं कुंकू माझा देश अभियान राबवणार आहे। मातोश्रीवरच्या बैठकीतही उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना या विरोधात आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे काय म्हणाले ते आपण पाहूया। पंतप्रधानांनी आपल्या भावनांशी खेळ केला। रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही असं पंतप्रधान म्हणाले। मग आता रक्त वाहिल्यानंतर क्रिकेट का खेळता? 14 तारखेला आक्रमकपणे आंदोलन करा। महिला आघाडीनं पंतप्रधानांना सिंदूर पाठवावा असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत। आज जर खरी भाजप असती सत्तेत तर आज बीसीसीआयला प्रश्न विचारला असता की तुम्ही हिम्मतच कशी करता पाखड्यांबरोबर खेळण्याची। जे ऑपरेशन सिंदूर कदाचित भाजप बिहारमध्ये निवडणुकीसाठी वापरेल त्याच पाखड्यांबरोबर आज बीसीसीआय क्रिकेट खेळत आहे, हे दुर्दैव।